गीत म्हणायचं आहे. सर्वजण रागेत आलेत का? एक साल एक्स्ट्रा सावधान राष्ट्रगीत सरळ कर. सावधान बैठेंगे बैठ जाओ. आपल्याला सोडून गेलेले जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी 2 मिनिट उभं राहायचे. सगळ्यांनी मी राहण्यास विनंती करते. जेव घाले रवींद्र सोपान थोरात, दीपक संपत, रमेश ठोक, किशोर ठोक, तुळशीराम नवनाथ थोरात आणि नंतर कॉलेजमध्ये असतानाचा मित्र अनिल ठोक हे सर्वजण आज. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी आणि ह्या कॉलेजचे विद्यालयाचे प्राचार्य खैरनार सर तसेच समोर उपस्थित असलेले माजी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. तिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर. ती म्हणजे आपली शाळा, ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. मधमाशीप्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपणही सर्वांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. या शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या पिठाच्या जोरावर आपण आज उदरनिर्वाहाची भाकरी भाजत आहोत. आज या ज्ञानाच्या पंढरीमध्ये आपण आज आपल्या आठवणींचे डोंगर आहे आणि त्या आठवणींचा क्षण साजरा करण्यासाठी नेहमी जुळत नसतात. मिळतात तेथे माणसे हजारोंनी लाखोंनी, पण तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योगायोग असावा लागतो आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही आणि म्हणून तुमचं स्वागत करणं हे मी माझं आद्य कर्तव्य मानते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र राहणं ही प्रगती आहे. एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित सहकार्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आज गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गेट टुगेदर म्हणजे आठवणींना उजाळा देणारा आणि मनाला निर्मळ आनंद देणारा. श्री पगार सर, आदरणीय श्री कडवे सर, आदरणीय श्री पांगरकर सर, आदरणीय श्री हिंगे सर, नाव असेल तर त्याचप्रमाणे शालेय शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आपुलकीचं आपलंसं नातं ज्यांच्या समोर निर्माण झालं ते आपले शाळेचे आदरणीय श्री गीते मामा, सहाने मामा, खंडू मामा. आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपला शतशत नमन. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, एक ज्योत एकात्मतेची. या सर्वांनी मिळून अज्ञानाचा अंधकार दूर करूया. आपलं दीप प्रज्वलन होत आहे.
सर्वांनी स्थानापन्न व्हावे आणि यापुढील सूचना कल्पना पाटील देईल. आहे सुनीता गीते. मॅडम, मला आठवतंय माझं जनता शाळेमध्ये ट्रेनिंग होतं आणि माझं बाळ छोटं होतं तेव्हा मॅडमने माझ्या आईसाठी एकदम काळजी घेतली होती. तेव्हा माझ्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं होतं. विनंती करते शरद चौधरी. आणि आमचा जो ग्रुप बनवला तो ॲडमिन सुनील याला. मी आमंत्रित करीत आहे संगीता मुरडकर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित संगीता मुरडकर. त्यानंतर या कॉलेजचे प्राचार्य 23 वर्ष झाली त्याच्यामुळे आम्ही बदललो. त्यानंतर विकटचे कुलसचिव होते पांगारकर सर. तांदोरे सरांचा सत्कार प्रशांत जंगम करेल. गुरुजन वर्ग जे आहे त्यांनी असं नसतं व्हावे म्हणजे आम्हाला आपण अवसर करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे रवींद्र ठोक. सहाने मामा यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे संतो मामा यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना नमन करून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व वर्गमित्रांना मैत्रिणींचं खूप खूप स्वागत. 1999 नंतर किंवा 12वी नंतर बरेच जण 12वी कमी होते. आज अनेक जणांची भेट होते. खूप उत्साह होता. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची ओढ होती. गेल्या महिनाभरापासून कोण कुठे याची सर्व चौकशी सुरू झाली. कोणाचे फोन नंबर घ्यायचे, कोण कुठे राहतं याची चौकशी करता सर्वांचे जवळजवळ बऱ्यापैकी मुलांचे आपल्याला संपर्क मिळाले आणि कार्यक्रम घ्यायचा असं निश्चित झालं. ग्रुप तयार झाला. त्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की आता कार्यक्रम कसा घ्यायचा आणि बोलवायचं, शिक्षकांना बोलवायचे. तर सर्वात मी सुनीलचे आभार मानतो की सुनीलने खूप मोठं आपल्याला योगदान केलं आहे. किंवा सर्व आज आपण पार पाडतो. आज आपण शाळेचे माजी विद्यार्थी बनलो. ज्ञान घेऊन आपण या शाळेतून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर या शाळेचे असं मी मानतो. वडिलांच्या माजी विद्यार्थी संघ असेल किंवा मागच्या काळात काही कामं झाले असतील, परंतु जेव्हापासून माजी विद्यार्थी संघ इथे स्थापन झाला त्या काळात बऱ्याच गोष्टी आपल्या शाळेत झाल्या. म्हणजे हा रंगमंच असेल, भोजन होता असेल, शाळेच्या पाण्याची सुविधा असेल, सायकल स्टँड असेल किंवा CCTV असेल, असे माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी होऊ घालत आहेत. तर आपला जो सोहळा आहे तो 2 विभागात विभागाला गेलाय. एक तर भूतकाळ म्हणजे मागच्या आठवड्यांना उदाहरण देण्यासाठीचा आणि त्या आठवणीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण कुठल्या अडचणी आपले जे सर्व विद्यार्थी इमारतीमध्ये कसं शिक्षण घेता येईल त्या गोष्टींसाठी या सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आठवत आहे की आपण या शाळेच्या प्रांगणामध्ये काही नाटक झाले होते. त्या नाटकांच्या तिकीट विक्रीपासून जो प्रयत्न केला होता की स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून गावोगावी जायचं, तिथले प्रतिष्ठित जे असतील त्यांना सर्वांना भेटून आपल्या शाळेसाठी, आपल्या मुलांसाठी काय योग्य करता येईल, काय सुविधा देता येतील याच्यासाठीचे प्रयत्न या शिक्षकांनी केले आणि म्हणून आपल्याला ह्या सर्व भौतिक सुविधा एक
सामाजिक तळमळ म्हणून किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी आपल्याला चांगलं द्यायचं आहे, ग्रामीण भागामध्ये काहीतरी चांगलं द्यायचं आहे, या हेतूने या सर्व गुरुजनांनी एवढं सर्व प्रयत्न केले. जे मुलं आहेत आज त्याच्यामध्ये कुणी इंजिनियर आहे, कुणी शिक्षक आहेत, कुणी व्यावसायिक आहेत, तर काही बऱ्याच मुलांची प्रति पण एक चांगली जी होती, सुनीता असेल, विश्वास असेल, यांनी स्पोर्ट्समध्ये पण चांगलं नाव कमावलं होतं पुढे याच्यात. तर आमचं असं सर्वांचं म्हणणं असं होतं की शिक्षण तर मिळतंच आहे, परंतु त्याच्याबरोबर एक स्पर्धा परीक्षात्मक अभ्यासक्रम आणि खेळाच्या बाबतीत जर स्पोर्ट्सच्या बाबतीत काही विद्याप्रबोधिनी आणि क्रीडा प्रबोधिनी असं काही जर आम्हाला सुरू करता आलं आणि तुमचं सहकार्य जर आम्हाला भेटलं त्या माध्यमातून, तर आम्ही निश्चित त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करणार आहे. कारण ह्या शाळेत पण खेळाच्या सुविधा आहेत, परंतु उपलब्ध झाले त्याच्यासाठीचा येणारा खर्च असेल किंवा त्या गोष्टी ज्या खेळाच्या साहित्य उपलब्ध करायचं आहे, पुस्तकं, याचा कालावधी खूप असेल, भविष्याचा खूप पिढ्यांना याचा उपयोग होणार आहे. तर आपण त्यासाठी सर्वजण प्रयत्न करू असं मला वाटतं. प्रसंग शिंदे सर आणि मासाळे सरांनी MCC मध्ये लावली शिस्त, निंबाळकर सरांचा पीटीचा तास म्हणजे नवीन खेळ करण्याची उत्सुकता राघव सरांनी शिकवली. अरे पोरला तर जोर होती, आई बाबाच्या कष्टाची माल धरा, दिवस रात्र उलटा न पाहता तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतात येते, नाचा वाढवत्या नाचा अभ्यास करा. तुमच्या भल्यासाठी सांगतो, हे सुके सरांचे काळजाला सरकन करून जाणारे शब्द. खरं सांगतो सर, मी त्यांना डोळ्यातून धरायला लागला घरी बायको काय झालं, दोन्ही मुली जवळ आल्या आणि पप्पा काय झालं, का म्हणताय, तर त्यांना विचार केला काय सांगू, बाहेर नेऊन गेलो आणि असं वाटलं की त्या शालेय शिक्षणाच्या काळात सरांनी जे काही शब्द आपल्याला वापरले असतील, दुःख मानायचं काही कारणच नव्हतं सर, परंतु त्याच्यातून खूप काही शिकलो सर. आजही सामाजिक किंवा असं इथं 12वीपर्यंत होती. माझं माहेर सासरचं नाव ललिता अशोक जाधव. मी अंगणवाडी सेविका आहे पाडळीला आणि आता कुठे राहायला समजलं 10वी वेळाला होतं. नाव सुनंदा वसंत दिसले, राहणार सय्यदपूर्वी, व्यवसाय शेती करते. 1999ची दहावी. नाव मनीषा नवनाथ पाटील, मी गृहिणी, सध्या सिन्नरला राहते. तिला रामभाऊ फळे वडांगळी. माझे शिक्षण MA झाले. जिल्हा प्रायव्हेट कंपनीमध्ये डिझाईन मॅनेजर आहे. आमची कंपनी कॉलेज बनवते. आमच्या दोघांचे वर्किंग जॉब असल्यामुळे त्याचा एक ड्रॉबॅक आहे की आई प्रिंटिंग आणि डिप्लोमा. आजचा हा जो कार्यक्रम सुनील गोदाडे खात तुमच्यापर्यंत आलो, हा मला फार मोठा आनंद वाटतो आणि जे मी विनंती करतो आता मी ओळंगीतच व्यवसाय करतोय. हे बंडू इकडे बघ. माझे नाव दिनेश किशोर राऊत.
निघाणार कोळपडी प्रायमरी सर्व्हिसला यानंतर आणि नेटवर्क मार्केटिंगचं पण इकडे गेलो त्या माध्यमातून आता कालच द्यायला पाहिजे त्यांचं आपण जर घेतलं तर 100% पब्लिक आपली मुलं 100% काय थँक्यू. त्यांच्या हस्ते समीचा सत्कार होईल. एक मिनिट फक्त. शिक्षकांचा परिचय होईल. आपण मनोगतामध्ये त्यांचा परिचय घेऊया. आता नमस्ते सरांच्या हस्ते ज्या सूत्र संचालन करतात पाटील मॅडम त्यांचा आमच्या एकेकाच्या सहकारी श्रीमती राणे मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष वर्गात नाही शिकलो पण ज्यांचं स्टाफूरमध्ये आणि सर्वत्र मार्गदर्शन लाभलं ते माझे गुरुवारी गीते सर. त्या मस्ती ज्या शिंदे सरांनी त्या ठिकाणी मी इथं आल्यानंतर अतिशय त्यांचा नवा मृदू स्वभाव हे शिंदे सर माझे एकेकाचे सहकारी आणि माझे जिगरी मित्र आणि तेवढे दुश्मन माननीय कर्वे सर. तेव्हा त्यांचा माझा चांगला परिचय झाला म्हणजे ती माझी एकेकाची गुरुवारी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ते चांगलं सर ज्यांनी राजकारणात कायमच त्यांच्या रंगीत तालमी तिथे बऱ्याच चालायच्या त्याही बाबतीत असतील ते माननीय पगार सर. आणि खऱ्या अर्थाने ही शाळा आपल्या मुलासारखी सांभाळली. गावात राहायचं 35 वर्ष या गावात सेवा केली. मग ते झाडं झुडपं असतील त्या ठिकाणी पाण्याची टाकी असतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न असेल असे आमचे तुटुतुल्य खंड त्यातून. आणि ज्यांनी सकाळी 10 ते 5:30 असायची पण ते माझ्याबरोबर 7:15 कॉलेज यायचे आणि जाताना घरी 5:30 लावले ते बांधून देतो. ते झाड आहे बघा तुम्हाला दिसते ती चतुर्सरांची आणि सारेमामांची उपाय. आणि या परिसरामध्ये खऱ्या अर्थात परंतु ज्यांनी ही शाळा माझी आई मांडली ते आणि मग ही शाळा एका छताखाली आली पाहिजे. मग या गावच्या 3 स्कूल कमिट्यांचं खूप मोठं सहकार्य लक्षात घ्या. त्या 3 स्कूल कमिट्यांनी कधी म्हटलं काही म्हणलं स्वतःची पदर जवळ काढून त्या ठिकाणी केलं. परंतु त्यामध्ये मग यात्रेची वर्गणी मागायची असेल आमच्याकडे 3 वर्ष या यात्रेच्या वर्गणी गोळा करण्याचे अधिकार गावाने आम्हाला दिले होते. तर त्याचं माझे खूप जवळचे मित्र आहेत की सगळ्यांनी वर्गणी गोळा केली. म्हणजे ज्या पाठीमागच्या मुलांना सुविधा मिळाल्या नाहीत त्या पुढच्या त्यांना मिळायला पाहिजे ही कळवळ त्यांच्या मनामध्ये होती. आज ते एका छताखाली आले पण आजही जागा पुरत नाही. एक वर्ग आमच्या इथं बाहेर बसतो खैरला सर साक्षीदार आहे त्याला प्राचार्य. एक वर्ग इथं बाहेर बसतो आमचा. अजूनही पुरेशी बिल्डिंग नाही आणि सिनियर कॉलेज सुरू करायला अडचण होते. 4 वर्षापासून सिनियर कॉलेजचा प्रश्न मी स्वतः मांडतो. बृहत आराखड्यामध्ये यावी
म्हणून संस्थेचे काही पदाधिकारी आपले कृष्णाजीराव भगत साहेब इथे मीटिंग घेतली आले. मेंदीचे ग्रुप आहेत, या सर्व ग्रुप त्या ठिकाणी मी सगळी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी खूप आम्हाला प्रबळ साथ दिली. जवळजवळ कबड्डी आणि खो खो मध्ये एक किस्सा सांगतो, जास्त काय घेतले. 5वी 6वी पासून निंबाळकरांच्या हाताखाली आणि मासाळे सरांच्या हाताखाली त्या ठिकाणी शिकलेल्या आणि तरबेज झालेल्या. त्यामध्ये वंदना धोत असेल, प्रणिता घोडे असतील, आपली सुनीता गीते असेल, आणखी बऱ्याच सुरू आणि एकदा काय आम्हाला ज्युनियर कॉलेजला संघ यायचा. निंबाळकर फक्त प्रिन्सिपल झाले, तुझ्या सोयीला कधी करून गेले होते, कारण तुमचा द्राक्षे बालते काय बोलण्याची संधी दिली. खूप बोलायचं होतं, पण खूप थोडे मान्यवर करून सरांचं भाषण कमी त्यांनी 2-3 तास झालं, तुम्ही 5 वाजेपर्यंत हलू ना. ठीक आहे, धन्यवाद. शाळेला वंदन करतो, शाळेच्या प्रत्येक भिंतीला वंदन करतो, त्या प्रत्येक शाळेला वंदन करतो, त्या प्रत्येक बेंचला वंदन करतो, शाळेच्या या वरांड्याला वंदन करतो, या दोन्ही स्टेजला वंदन करतो, या शाळेच्या समोरील पटांगणाला वंदन करतो, शाळेसमोरील या झाडाझुडपांना वंदन करतो, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व गुरुजन वर्गांना वंदन करतो, शाळेची सेवा करणारे इथे उपस्थित असलेले सर्व मामा यांना मनापासून वंदन करतो. समोर उपस्थित असलेले माझे इयत्ता 10वीच्या बॅचचे माझे सहकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांना मी नमस्कार करतो. आज आपण तब्बल 23 ते 24 वर्षांनी एकाच वेळी एकत्र येत आहोत. या शाळेच्या वटवृक्षाकडून ज्ञानाची शिदोरी घेऊन उडून गेलेली सर्व पाखरे आज पुन्हा या शाळेच्या कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला नाहीये, कधीही भाषण केलेलं नाहीये, साधं प्रार्थनेसाठी समोर गेलेलो नाहीये. शाळेतील जे दिवस असतात ते आपल्यासाठी अतिशय सुखद अनुभव असतात. आपल्याला आयुष्याच्या पुढील वाटचालीत हे नेहमी आठवणीत येत असतात. वेगवेगळे प्रसंग घडलेले असतात आयुष्यात. शाळेच्या जीवनात आपली आयुष्याची जी खरी सुरुवात असते आईवडिलांनंतर, खरी सुरुवात ही शालेय जीवनापासून होत असते. लहानपणी आईची त्यांची शिकवण आपल्याला नेहमी कामी येते. असे शिक्षक आपल्याला त्या शाळेने दिलेले असतात आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यावेळेस एवढे चांगले आदर्श शिक्षक आपल्याला त्यावेळेस मिळाले. शाळेत जर काही चूक झाली तर शिक्षक म्हणायचे घरी हेच शिकवतात का, आणि घरी काही चुकलं की घरचे म्हणायचे शाळेत हेच शिकवतात का. वर्गात नेहमी शांत असणारा विश्वास जेव्हा API झाला असं ऐकलं तेव्हा विश्वास आमचं थोडंसं काळी घडायलाच लागलं होतं. आपण तू हे दाखवून दिलं की प्रयत्न केले तर काहीच अशक्य नसतं आणि तू आज एवढ्या मोठ्या पदावर गेलेला आहे. तुझा आदर्श नक्की सर्वांसमोर आहे. खरे परत ते दिवस लहानपणीचे याद करेल मुलांना. आजही माझ्या मनाची गरज वाटली, माझ्या पायाचा प्रताप होतो. तर विद्यार्थी तुला असेल तर समजून द्या. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अति स्वर्गाच्या वयामध्ये अंतरात अतिने पृथ्वीची झुंज देणारे संताजी आहे. आणि त्यांनी स्त्रियांना वाढवले, त्यांनी घडवले आणि स्वराज्य निर्माण करण्याची जी प्रेरणा दिली त्या राजमाता मासाहेब जिजाऊ आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज आपला संपूर्ण देश चालत आहे, जी राज्यव्यवस्था चालत आहे. असे भारतीय राज्यघटनेचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांना वंदना काळाने स्वागत करते. मैत्रीचा स्नेह मिळावा. मैत्रीचा स्नेह मिळावा 1999 आपली 10वीची आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माझ्या मॅडम, आदर्श गुरुजन वर्ग आणि सगळे जमलेले आवडले असं वाटतं जेव्हा आपण स्वप्न बघत आहोत. खरंच हा कार्यक्रम आपण का केला तर शाळा सोडल्यानंतर जे प्रत्येक शिक्षकाची खूप आठवण येते, पण प्रत्येकाची टर्निंग किंवा प्रत्येकाची जी लाईन आहे तो प्रत्येकजण ज्याच्या व्यवसायात वेगवेगळ्या या प्रोग्राम मैत्री होती जी व्यक्तिगत आहे. यामध्ये आपलं गुरुजन होते, कारण धावपळीच्या आयुष्यात कुठेतरी कधीतरी मन निराश होते आणि मग अशा वेळेस आपल्याला आपल्या गुरुजनांची
खूप आम्हाला तुम्ही सर्व मार्गदर्शन केलं. आज आम्ही तुमच्यासारखं ॲक्शन करून त्या मुलांना शिकवतो. चित्रकलेचे जाधव सरांनी तर कला शिकवता आमच्या जीवनात तुम्ही रंग बनवलं सर. आयुष्यभर पुढे तुम्ही अशी जीवनचित्रे आम्हाला दिली. तुमच्या मार्गदर्शनाचा आम्हाला खूप गौरव करतो सर. खूप आम्हाला आठवण येते की खूप छान तुम्ही खूप छान असा कार्यक्रम केला आणि त्यानिमित्ताने तुम्ही सगळेजण आम्हाला भेटले. तुमच्या प्रेरणेमुळे तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही प्रत्येक पदावर तुम्ही मोठ्या पदावर विश्वास मोठ्या पदावर आहे. त्या विश्वासावर तर विश्वास बसत नाही. आमचा दुसऱ्यापासून होता आणि बरेच होता. ही किनाऱ्या आणि थोडा मोठ्याच्या आशीर्वादाची मैत्रीचे हे रेशीम धागे असेच आपण बघूया. मैत्रीचे हे रेशीम धागे असेच आपण बघूया. सर्वांच्या सुखात सहभागी होऊया. गुरुच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा घराने घेऊया. पंखामध्ये घळ घेऊन उंच जाऊया. त्यानंतर आज शाळेच्या कानात पुन्हा विप्लव आठवतायत ते काही मोजके क्षण. धमाल, मस्ती, गोंगाट, मुले राहून दिलेली शिक्षा, हातावर पडलेल्या छड्या, बेंच सोडून येथून तिथे मारलेल्या उड्या, घंटा वाजवल्या धक्काबुक्की, प्रार्थना चालू असतानाची मस्ती आणि ठेवलेली टोकन नावे, सहलीत केलेली मजा, गप्पा गाडी. आणि सरळ पुढे यायचं आणि मग त्याने म्हणतो माझं काही चुकलं राहो. तर तो काय म्हणतो, तुमचं नाही चुकलो, तुम्हाला कोणी आणलं त्याच्याकडे पाहत होतो. तर त्याच्या आधी मी थोडंसं तुमची जी ओळख करून घेतली त्यामध्ये मला कधी माडगूळकरांच्या ओळी आठवतात. गटागटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, पुन्हामुखी पडते लोणी, पुन्हामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. आणि एका मित्र ऐकतो नाव करवीसर आहे. मी आणि मस्केचं पण फिरायला निघालो तर गल्लीमध्ये एक पोरगं दिसायचं नाही. तेव्हापासून कधीच अशी खोडी केली नाही. निश्चितच या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि खूप एवढे वर्ष बघितली. अनेक प्रकारचे विद्यार्थी मिळाले, अनेक प्रकारचे सहकारी मिळाले आणि निश्चितच तो एक वेगळा आनंद आम्हाला. तुकाराम महाराजांच्या आवाजातली ओळ आहे ती मी का म्हटलो तर आमचे मुलं सुद्धा आमचा असा सत्कार करणार नाही, असा सन्मान करणार नाही. तो सन्मान तुम्ही या ठिकाणी आज आमचा घडून आणला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कधी हुशार मुलांना, अभ्यास करणाऱ्या मुलांना कधी त्रास दिला नाही, पण अशा खोड्या करणाऱ्या मुलांना मात्र मी सोडलं नाही. असं निकडत म्हणजे बरेचशी वेळ तुम्हाला कर्जन काळच म्हणायची. केवळ माझा विद्यार्थी आज जसे चमकता तुम्ही तसा चमकावा अशी आम्हा या सर्व गुरुजनांची इच्छा असते आणि म्हणून आम्ही कधी कधी कडक होतो. तुकाराम महाराज अभंग आहे बघा, आम्ही विष्णुदास कधी नेणाहूनही म्हणू तर कधी वज्राहूनही कठीण. अशा स्वभावाचे आम्ही शिक्षकगण तुम्हाला मधून मधून मार्ग देत असतो, कारण तुम्ही या जगामध्ये चमकावे अशी आमची इच्छा आहे. त्या ताब्यातून चालून घेऊ तुम्हाला ती 2-3 तास तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्हाला अनुभव आहे. कारण दहावी असं मी वर्ग शिक्षक होतो. तुमच्या बॅचचं माझं वडांचं पहिलं वर्ष होतं आणि 10वी असं वर्ग शिक्षक होतो. ग्रेडसाठी 12 करण्यापर्यंत पोहोचणारे आम्ही 10वी मास्टर होतो. एखादा शिक्षक जर वर्गातून लवकर बाहेर पडला नाही तर आधी त्याला लेकरीवर येऊन ते वेळ आहे तुमच्या मनामध्ये हे आदराचं स्थान निर्माण करायला या सर्व गुरुजनांनी विधानासाठी कुणालाही दुखवू नका. देता आलं तर समाधान द्या, देता आलं तर आनंद द्या. जो प्रयत्न तुम्ही करत आहात अशाच प्रकारचा प्रयत्न तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सातत्याने करत राहा. गुरुजन म्हणून तुम्ही आमच्या या ठिकाणी सन्मान ठेवला, सत्कार केला. त्याच्याही पलीकडून थोडंसं असं सांगेल की गुरु हा फक्त शाळेच्या 4 भिंतीच्या आतमध्ये शिक्षण देणारा गुरु नसतो. आपल्या जीवन जगत असताना पावलोपावली आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज वाटते, कोणत्यातरी मार्गदर्शनाची गरज वाटते आणि ज्याचं आपल्याला वाईट आठवणी आणि स्मरणात राहणाऱ्या आठवणी या खऱ्या आठवणी सांगणारे तुम्हाला पण उजाळा देतील.
थोडीशी सुरुवात भाषणाने केली पाहिजे. आमच्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या भगिनी त्यांची इच्छा असून सुद्धा माझी वेळ काही न झालेली. अशा राणे मॅडम, आता तुम्ही म्हणाल का नाही झाली, तिळगुळ असो, रक्षाबंधन असो, तेव्हा पहिला मेसेज जो यायचा तो राणे मॅडमचा. म्हणून ही आठवण या विद्यालयाचे आदरणीय आमचे मार्गदर्शक प्राचार्य कैलास सर, आदरणीय एस के शिंदे सर, ते माझे वर्गमित्र होते, ज्यांच्यामुळं बारीक गोष्टी मी तर सांगा आठवणी कशा शिकलो ते माझे मित्र म्हणजे मी ते. आणि स्वामी समर्थ सेवेकरी त्यांच्यामुळे झालं ते आमचे म्हस्के सर आणि कडवे सर, आमचे जावई तुळशी सर. तुम्हाला प्रयत्न पडला असेल तुम्ही या शाळेत असताना खूप रिलेशन असले. एक सर आमचे आदरणीय मार्गदर्शक चांदोरे सर, आमचे आदरणीय मित्र पांगारकर सर, माझे अजूनही शेजारी भिंतीला भिंत असतो काय मित्रत्वाची आजही की मला खत घरी घ्यायला आलेले. आमचे नांदगावचे युवा पागारकर, तिथून मागाची भाषण करून गेलेले तांबे सर. आणि मला चित्रकला जमत नसेल किंवा बारीक थोडेसे खेळाचा शिक्षक असल्यामुळे जरा खाडापूर कधीच कोणाला मी खाडापूर केली मी त्याच्यामुळे कधीच असायची. आणि त्यावेळेचे सुपरवायझर असं आहे फायनान्स सर होते, ते मला ते एकदम कुठलाही खाडापूर नसलेला एक वेळ काढला एक निंबाळकर असे जाधव सर. आणि खऱ्या अर्थाने माझे बंधू तुटले किंवा वडिलांसारखे ज्यांनी खरं प्रेम दिलं. मी इथं आल्याला पाहिलं, ज्यांच्यामुळे या वडाणे गावामध्ये राहिलं ते वडिलांसारखेच म्हणावं लागेल. ते आमचे संभाजीराव सहाणे, खंडराव पाटील थोडे, रामनाथ पाटील गेटे, हे माझे खरं असेल बंधू. सहाणे मामांचं तर काही सांगायचं नको. सर्व सकाळचा स्वयंपाक सहाणे मामा करायचे, कोणालाही माहीत नसते. का तर मी काय केलं, तुम्ही जरा थोडासा नाही त्यात काहीच करायचं नसतं, तर घरचे पैसे द्यायचे, मी जेवण करायचं. पण खऱ्या अर्थाने माझी मेद चालवची सहाणे मामांनी त्यांनी. नंतर मग माझे सर्व वर्ग मित्र, मग सुरके सर असो, शिंदे सर असो, युवा पगार सर असो, म्हातारे सर असो, एस वाय पवार, तुम्ही घरी जायच्या अगोदर भाजी बनवायची. आपण सर्वांचे आहे, परंतु तुम्ही आपल्या वेळेनुसार थांबवं लागतं. विकास मित्र अतिशय छान असं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मला तुम्ही गोदरीने एक महिन्यापासून माझ्या संपर्कात होता आणि आपल्या बऱ्याच सहकार्यांचे नंबर मी त्याला मिळवून दिले आणि सुनीलने आणि तुझं सर्व टीम यांनी हा कार्यक्रम घडून आणला. याचं खरं म्हणजे आम्ही शिक्षक झालो म्हणून आम्हाला या कार्यक्रमाचं भाग्य मिळालं आणि त्यांना प्रत्यक्ष बघून खूप मोठा असा अभिमान आम्हाला वाटत आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व विद्यार्थी आता तांबेसरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता पालक आहात. तुमचे मुलंसुद्धा अगदी समोर बसलेली गोकाटे, तिची मुलगी मागच्या वर्षी 10वीला माझ्याकडे सिन्नरला वाद्य विद्यालयामध्ये होती. आणि असे अनेक तुमचे मुलं आता हायस्कूलमध्ये शिकत आहेत. तुम्ही सुद्धा पालक म्हणून चांगली जबाबदारी त्या ठिकाणी नक्कीच पार पाडता. तुमचे आत्ता मनीषा भाऊ तिचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. तिचा मुलगा सध्या MBBSला आहे. अजून बाकी की आपण ओळखपर्यंत जास्त होईल म्हणून डिटेल माहिती घेतली नाही कोणाची. आणि खरोखर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये असतात शेती क्षेत्रामध्ये असतात, आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून विश्वास काम करत आहे, त्यानंतर चौधरी तो देखील अवघ्याचं उत्पन्न मिळवतात. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल चांगल्या प्रकारे काम करा. त्यानंतर आपल्या सहकार्यांना आपल्या जे आपल्याकडे एखादं पद असेल किंवा एखादा व्यवसाय असेल, आपल्या मित्रांना त्याचा लाभ होईल असं आपण वागा. मी आजच्या या खूप गोड अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या तत्कालीन सहकारी श्रीमती राणे मॅडम, त्या पद्धतीनं मंचावर उपस्थित असलेले, त्यांनी जेव्हा आमची स्पर्धाच होती असं खांद्याला खांदा लावून काम केलेले सर्व सहकारी, त्यामुळे ज्येष्ठतेच्या नात्यानं जर बोलायचं झालं तर आमचे पितृतुल्य आदरणीय विजय सर
त्याच पद्धती गुरुवारी म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे चांदोरे सर माझे मी ज्यावेळेला कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला ज्येष्ठ बंधूप्रमाणे मार्गदर्शन करणारे हक्कानं नवे कधी रागावून कर्वे सर त्यांनी आदरानं या ठिकाणी उल्लेख केला आमचे भाचे खरोखर त्यांचं चित्रकलेमध्ये तालुक्यात नाव आहे असं जाधव सर प्रमोशन झालंय वरच्या पदावर काम करतो आहे परंतु या क्षेत्रामध्ये या प्रांगणामध्ये 13 वर्ष काम केलं दुसऱ्याही असणाऱ्या ठिकाणी 16-16.5 वर्ष या ठिकाणी 13 वर्षापैकी सलग 11 वर्ष 100% निकालाची परंपरा आहे. चांदोरी सरांची बदली झाल्यानंतर आमच्याकडे दोघांकडे गणिताचा वाटा आला. एका तुकडीला मी होतो आणि एका तुकडीला पांढरेकर सर होते आणि मग एका विशिष्ट कालखंडामध्ये रक्ताला सोडून ज्या ज्या व्यक्तींनी कामं केलेली असतात त्यावेळेला तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांकडून अगदी 24-25 वर्षानंतर तोंडातून चांगले शब्द बाहेर पडून ऋण व्यक्त होत होता की श्री गुरुदेव नमः. प्रथमतः मी माझ्या आयुष्यात मला भेटलेले माझ्या आईवडिलांसह जे सर्व गुरुजन आहेत त्या सर्वांना वंदन करतो. ज्या शाळेने ज्या संस्थेने मला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्याचे मी ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे मी रयत शिक्षण संस्थेकडे जायचं होतो ग्रॅज्युएशनपर्यंत BA पर्यंत आणि BA MSc आलो आणि या संस्थेने मराठी विद्याप्रसारक संस्थेने मला मुलाखत घेऊन मी पात्र आहे लायक आहे असं त्यांना समजल्यानंतर निश्चित झाल्यानंतर नोकरी दिली. करंजगावला 9 वर्ष आणि 1993 पासून मी इंग्लिश स्कूल वाढायला. इथं आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला मी आठवड्यातून 2 वेळा करंजगावला साहित्यवर जायचं साधारण भारत. जे चित्र होतं की हा परिसर वडांगीचा परिसर हा ग्रामीण भागातील असून या ठिकाणी उत्पन्नाचं शाश्वत असं साधन नाही. वडांगीचं आणि ताबडतोब लेखून सोडलं तर बरं का. आणि मग इथं काम करताना करंजगावला काम करताना तेच आहे शेतकऱ्याचं थोडं ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे. तुमच्या भगिनी राहणे मॅडम पितृतुल्य गीते सर मस्के सर आमच्या भावांसारखे प्रेम करणारे शिंदे सर कर्वे सर तुडके सर त्यानंतर आमचे गुरुवर्य चांदोरे सर गुरुवारी या नात्याने की मला या परिसराचा यावा वाटतो की मी 8 फेब्रुवारी रोजी या विद्यालयाचा प्रमुख घेण्यासाठी मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून या पदावरती इथं विराजमान झालो. तेव्हापासून 2-3 मेळावे झाले. याच्या मागच्या मेळाव्याला मी इथं उपस्थित होतो. मला वाटतं 1992-93ची बॅच होती. मंचावरील सर्व मान्यवर सुद्धा कंटाळलेले आहे ते परंतु आता जो प्रोटोकॉल ज्यानुसार अध्यक्षांनी भाषण केलंच पाहिजे म्हणून करते. प्रथमतः हा जो स्नेह मेळावा या स्नेह मेळाव्याचे ज्यांनी परवानगी दिली किंवा ज्यांचं या ठिकाणी आपल्याला शेवटी नाव असायचं म्हणून थोडंसं शेवटी नाव घेऊ असं म्हटलं. इथं असू द्या ते शेवट संचालक असू द्या पण आज आपण आलोय या ठिकाणी जे स्नेह मेळाव्याला तर आपण बंधू भगिनीच आहोत या ठिकाणी त्या पद्धतीने मी बोलते जाणून बुजून तसं केलं. तर या ठिकाणी आलेले सर्व पांगारकर सर आहे ते पगार सर आहेत जाधव सर आहे शिंदे सर सहाणे मामा आहे ते थोडे मामा आहे ते गीते मामा आहे ते थोडे मामा ज्यांनी मला पहिल्यांदा या ठिकाणी हजर झाले त्यांनी मला 10वीच्या वरी पोहोचवलं तो वर्ग दाखवला होता. आणि गीते मामांचं मगाशीच कोणीतरी उल्लेख केला की आमच्या सर्व्हिस बुकावर तुमचंच हस्ताक्षर आहे माझ्याही सर्व्हिस बुकावर त्यांचं हस्ताक्षर आहे. सहाणे मामा जे आपले सगळ्यांचे आम्ही ह्या प्रकारचे छोट्या कुटुंबामध्ये खूप काही सुद्धा असतात खूप काही आनंद असतो किंवा एकमेकांचे दुःख वाटून घेतले जातात असं कुटुंब वडांगळे. आता जे सेवक संचालक
ज्यांच्याबद्दल बोलते की जे त्यांनी उल्लेख केले त्यांच्या भाषणाच्या वेळेस की ज्या व्हॅलीबाई व्हायचं म्हणत होत्या परंतु झाल्या नाही, तर त्यावेळेस आम्ही मजाकमध्ये चिडवायचो. माझा मुलगा होता आणि मग यांना मी आयोजक जे आहेत त्यांना धन्यवाद देते. त्यात सुनील गोधळेचा उल्लेख सगळ्यांनी केला आहे. त्याने मलाही 1 महिन्यापूर्वी फोन केला. पण आता सगळ्यांच्या आग्रहास्तव 2 मिनिटं फक्त मी बोलतो. कार्यक्रमाचे अध्यक्षा आमचे श्री रहाणे मॅडम, आमचे सर्व सहकारी सन्माननीय व्यासपीठ, पाठीमागे बसलेले सर्व सेवक वर्ग आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, त्या काळात फक्त 2-4 इकडच्या खोल्या होत्या आणि सगळी गावात पडत होती. परंतु तुमचे दिवस आता गोधडे निमित्त झाला मला सगळ्यांना. त्याप्रमाणे आमच्या आपल्या या शिक्षकांमुळे आपण सुगंधित झालेलो आहोत आणि आपल्या त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या पीठावर आज आपण उदरनिर्वाहाची भाकरी भाजत आहोत. तर ते ऋण व्यक्त करण्यासाठी सुनील 2 शब्द बोलत आहे. आदरणीय गुरुवर्य श्री शिंदे सर, विजय सर, आदरणीय श्री कडवे सर, आदरणीय श्री निंबाळकर सर, आदरणीय श्री शिंदे सर, आदरणीय श्री मस्के सर, आदरणीय श्री श्रीमती रहाणे मॅडम, तसेच आदरणीय श्री आणि त्यानंतर विजय सर आणि सर्व मामा यांचे सर्वांचे मी धन्यवाद मानतो की आपण सध्याच्या कार्यक्रमाला माझ्या म्हणण्यानुसार उपस्थिती दाखवली. त्यानंतर माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी आपल्या सर्वांची मी मनापासून धन्यवाद. साधं सोपं जगावं ही महत्वाचं असावं, न लाजता रडावं, राग आला तर पिडावं, पण झालं गेलं वेळीच पडावं. मला दादा तुमच्यासाठी वेळ काढतो असा शब्द दिला आणि ते आले. तसेच आपले सर्व वर्ग मित्र मैत्रिणी अनेक अडचणी असताना विशेष करून मुलींना त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरं तर सहकार्य सर्वांचंच होतं, पण विशेष प्रयत्न करणाऱ्या सुनीता जिथे, कल्पना पाटील, ललिता जाधव, विश्वास चव्हाणगे, विनाथ कांडेकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.